नमस्कार प्रेक्षकांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. विजय आणि वसु आत्याने त्यांच्या क्रूरपणाचा कळस गाठला. विजयला तर काव्याच्या बाळाच्या जीवाशी खेळण्यासाठीच पाठवलेलं असतं, तर वसु आत्या पण त्याच्या रागापोटी काव्याच्या बाळाच्या जीवाशी खेळतीये. आता विजय आणि वसु आत्या नवीन प्लॅन करायचं ठरवतात. काव्या तिच्या रूममध्ये अभ्यास करत असते, तर इकडे विजय आणि वसु आत्या चांगलेच खुश असतात. म्हणतात, आज काय काव्याचं बाळ वाचणार नाही आणि घराचा मेन स्विच बंद करतात. तर त्यामुळे सगळीकडे अंधार होतो. तर काव्या रूममध्ये अंधार झाल्यामुळे खूपच घाबरते आणि तेवढ्यातच तिच्या पोटात पण दुखायला लागतं. तर हे दोघं चोरून बघत असतात. आता काव्या बाहेर येते का? तर काव्या तशीच उभी राहते. आता हातात पाण्याची बाटली घेते आणि बाहेर येते. बाहेर येते, पण तिथे तिला खूप अंधार दिसतो. तिला काही दिसत नसतं आणि तिला चक्कर पण येत असतात. विजय आणि वसु आत्या इकडे हसत असतात. म्हणतात, "आपलं काम नक्की होणार. घरातले कोणी येईपर्यंत काव्या खाली पडणार." तर काव्या पाणी प्यायला लागते, तर तिच्या हातातली बाटली खाली पडते आणि सगळ्या पायऱ्यांवर पाणी पडतं. हे दोघं तर अजूनच खुश होतात. काव्या तशीच खाली उतरत असते, तर तिचा पाय घसरतो. तर आता काव्या खाली पडेल का? की कोणीतरी येईल तिच्या मदतीला? हे खरंच बघण्यासारखं असेल. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.